तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत नेरळजवळ भीमाशंकर ट्रेकला। तर आता आपण थोडा ट्रेक चालू करू। आता आम्ही आलो नेरळ स्टेशनवरून। तर नेरळ स्टेशनवरून 100 रुपये पर पर्सन टॅक्सी अवेलेबल आहे। तर इथून आम्ही आता खांडस गावात आलो। इकडे बघू शकता खांडस गाव आहे। तर इकडून आपला थोडासा पुढे गेल्यावर ट्रेक चालू होतो। हे मागे दिसतोय आपल्याला, हे डोंगर पार करून त्याच्या मागे भीमाशंकर हा दिसतोय, तो पदरगड आहे। तिकडे जो असं त्रिकोणी डोंगर दिसतो तो पदरगड आहे। आणि त्याच्या खालून आपण जाऊन ह्या साईडला येऊन मग त्याच्या मागच्या साईडला भीमाशंकर। तर आता आम्ही चहा वगैरे कॉफी वगैरे घेतली। तिकडे छोटंसं हॉटेल वगैरे अवेलेबल आहेत, मध्ये मॅगी वगैरे ते सगळं तुम्हाला स्नॅक्स भेटून जाईल। तर आता आम्ही थोड्या वेळात ट्रेक चालू करतो आहे। तर चला मजा करूया। तर आपल्यासोबत आज माझे मित्र अथर्व, राज आणि नितेश, पूर्वा, सोहम, निखिल आणि सिद्धी। तर आता आम्ही ट्रेक चालू करतोय। तिकडून ट्रेक चालू होईल आपला। मस्त असं थंड वातावरण आणि पाऊस आणि वॉटरफॉलचा नजारा। वा तर आता इकडे आपल्याला ती बस दिसते तिकडे। तर इकडे पार्किंग आहे। जर तुम्ही बाय रोड आलात तर इकडे पार्किंगला गाड्या लावू शकता। नंतर टॅक्सीवाले आपल्याला तिकडे मागे गावात सोडतात। तिकडून आपल्याला रोड क्रॉस करायला लागतो। मग तिकडून पार्किंगवरून ट्रेक सुरू होईल। तर इकडे बघू शकता ही बस आहे। तर इकडे पार्किंगचे पैसे घेतात। तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर इकडे पार्किंग करू शकता। आणि इकडून आता आपलं ट्रेक सुरू होईल। तर आपण चाललो आहे गणेश घाट मार्गे। तर आपल्याला थोड्या वेळात आता गणपती मंदिर लागेल। चला चालू करतोय ट्रेक। तर आपल्याला स्टॉल लागला असेल, मध्ये रस्त्यावर स्टॉल आहे, बघू शकता। आपले सगळं अवेलेबल आहे, काकडी, लिंबू पाणी वगैरे। तर इकडे तुम्ही काय घेऊ शकता। इकडे डायरेक्शन लावलेले आहेत। हे फोन कुठे आहे निखिल? तर इकडे सूचना फलक लावलेला आहे। तर हा ट्रेक कमीत कमी 3.5 ते 4 तासात होतो, म्हणजे आपण मंदिरापर्यंत पोचतो। तर आपण आज वन डे रिटर्न करणार आहे। गेल्या वर्षी मी स्टे करून गेलं, पण आज आम्ही ट्राय करणार आहे वन डे रिटर्न। आधी पण केलं आहे वन डे रिटर्न। तर आज बघू, नवीन ट्रेकर्स पण आहेत आपल्यासोबत। तर आपल्याला गणपती मंदिर दिसतं आता। चला देतोय तो। तर आपल्याला आता गणेश मंदिर दिसू लागलं आहे इकडे बघू शकता। तर आपण आता पोहोचतोय।
आता आपण इकडे एका स्पॉटला थांबलो आहे नाश्ता करायला. तिथे मॅगी आणि चहा बनतं आपल्यासाठी. आणि इकडे मागे बघू शकतो तर इकडे पदरगड आहे, आपल्याला पदरगड दिसतो इथून. आता आपण फर्स्ट डोंगर क्रॉस करणार आहे आणि मस्त असा व्ह्यू दिसतो इकडे वॉटरफॉलचा. बघू शकता हे मस्त लाईनीत असे वॉटरफॉल आहेत. तर आपण आता इकडून असं जंगलातून जाणार आहे, असं इथून या जंगलातून मग इकडून वरती चढून ह्याच्या मागे भीमाशंकर देवस्थान. तर आता आपण इकडे मॅगी आणि चहा बनतं आपल्यासाठी ते बघू शकतो. सगळ्यांनाच वेगवेगळी प्लेट कर. हे तू खूप लेट आलाय सगळं. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. चला आता काय थांबलाय. तर आता आपण धबधब्याकडे आलेलो आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे धबधब्याला. तर गेल्या वर्षी मी आलेलो मस्त खूप पाणी होतं. वॉटरफॉल बघितला, मस्त एन्जॉय वगैरे केलं. आता आपल्याला जंगल एरिया लागला आहे. दुसरा डोंगर आता आपल्याला लागेल. हा जंगल एरिया क्रॉस केला की आपल्याला तिसरा डोंगर लागेल. तोच तिसरा डोंगर पार करून आपण भीमाशंकर देवस्थानाकडे पोहोचतो. तर चला जंगल पार करूया. बघू शकता किती घनदाट असं जंगल आहे हे. झाडे अच्छा. आपल्याला जंगलातून येताना सरळ सरळ पाय वाटेल ते आपल्याला मार्किंग केल्यावर दिसेल. मार्किंग केली लावताना दिसतात. आता मॅगी चहा वगैरे यांच्याकडे पण भेटतो. तुम्ही काय रिफ्रेशमेंट घेऊ शकता. आपण आलो आहे पदरवाडीजवळ. आता आपल्याला हा डोंगर सर करायचा आहे. मग मागे देवस्थान आहे. तर आता इकडे पदरवाडीमध्ये छोटेसे हॉटेल्स आहेत छोटे छोटे. तर तिकडे तुम्ही रिफ्रेशमेंट्स घेऊ शकता. आधी इकडे एंट्री फी असायची 60 रुपीज. तर आता ते खाली शिफ्ट केलं आहे. खाली आपण फर्स्ट डोंगर चढताना मध्येच आपल्याला तिकडे लागतात. तर 60 रुपीज एंट्री फी एकाची मध्येच आहे. इकडे होतं ते खाली नेलं आहे. तर चला थोडंसं पुढे गेलं असं दाखवू सगळं. पावसाळ्याचे व्हिडिओ घे. तर आधी
तर आधी इकडे एंट्री फी घ्यायची. आता ते खाली शिफ्ट केलं आहे. आपल्याला ते खाली वॉशरूम पण दिसतात आहे. तर वॉशरूमची पण सोय केलेली आहे. तर आता आपली लास्ट डोंगर चालू आहे. तर तो सर केला की आपण मंदिराजवळ पोचू. तर अजून 1-1.5 तास तरी लागेल आम्हाला. तर चला आता थोडीशी चढाई आहे. तर दमछाक भरपूर होणार आहे. चला एन्जॉय करूया. तर मित्रांनो आता बघू शकता किती धुकं आहेत. आता वाजलेत 12:30. तर अजून पाऊण तासाचा थोडासा ट्रेक बाकी अजून. मग आम्ही मंदिराजवळ असू. तर हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मस्त अशी धुकं दिसतात आहे. पूर्ण फ्रस्ट्रेशन बाहेर निघालं. चला मस्त असं वाटतं. खूप थंडाचं वातावरण आहे. तर फायनली लास्ट पॉईंटला पोचलो आम्ही. आता 5 मिनटात आम्ही मंदिराजवळ असू. खूप मजा आली. थंड वातावरण. खूप मजा. चला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती महाराज की जय. शिवछत्रपती संभाजी महाराज की जय. जिजामाता की जय. तर आता लाईन बघू शकता कुठपर्यंत. स्टार्टिंगपासूनच लाईन आहे. तर आम्ही मंदिराचं दर्शन बाहेरूनच घेऊन आम्ही परत खाली उतरू. कारण की आम्हाला घरी लवकर पण जायचं आहे. तर आता आपण फायनली पोचतो आहे मंदिराच्या इथे. बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आपल्याला इकडे दिसतंय मंदिराची लाईन आतमध्ये. आपण बाहेरून दर्शन घेऊन चाललो आहे. हॅलो इधर. हाँ हॅलो.
आम्ही आता मुखदर्शन घेऊन परत ट्रेक डिसेंड करणार आहोत, कारण की गर्दी भरपूर असल्यामुळे आम्ही थांबू नाही शकत. तर आता आम्ही मुखदर्शन घ्यायला चाललो. झालं वर वर दिसते ना वरचं. हां आता थोडं तिकडे फिरव ना. आता हां परत फिरव तिकडे त्या वॉटरफॉलकडे.